श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावी तव सुताच्या आणना. पाहताच पुरती मनकामना, भवबंधना तोडितसे. अंगी चर्चित सिंदूर, जो हा कृपेचा सागर. भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मृषक वाहिनी बैसून, हस्ती त्रिशूळादी धारण. करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या. जो क सद्गुरु चैतन्य घन, देऊनी ज्ञानाचे दर्पण. प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे. दयाचे कण धरावे चरण, कैसी ना यावी आठवण. जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे. तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक. जेथे मी एक एक पूज्य पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट. हरुणी केले संतुष्ट, संहारिले दुष्ट कंसादी. जेने केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन. तया कृष्णचरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभा. तया कृष्णांचे करिता स्मरण, काळ जाय मनी दडपून. क्षमा शांती दया येऊन, पावती समाधान ते ठाई. जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग. तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे. जैसी सागराची लहरी येत जात एकसरी, तैसी संकटे नाना परी. येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देख, आदी तिथी निर्णय एक. जो का होय सुखदायक, चालती सकळीक जया रीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीया युक्त चतुर्थी अवधारी. चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रता ते करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी, असोनी पूर्व दिनी करीती. मातृविद्या तयाच म्हणती, आहे शास्त्रमत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमी युक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होत, तरी ते न करवी निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले. तया दिनी काय करावे, पढे सांगती स्कंद भावे. ते श्रोतेजनी ऐकावे, व्रत आचरावे तयापरी. ऋषी अवघे मिळून प्रश्न करीती स्कंदा लागून. दरिद्र शोक कष्ट नाशन, वैरी जन छळताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियांशी. ऐशा दुःखे पीडा जनासी, दुःख दूर कैसी होय सांगा. ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न, स्कंद पावला समाधान. जनकल्याण व्हावया लागून, तयासी वचन बोलतसे. सुखप्राप्ती व्हावी सकळिका, ऐसा उपाय सांगतो ऐका. संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न. यथाविधी व्रत तया व्रतासी, आचरिता भक्ती भावेसी. सकळ मनोरथ निश्चयेसी, पूर्ण होतील तत्कालिक. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हाया मुक्त. गांजिले का पंडुसुत, तया अद्भुत निवेदिले. पांडवासी द्युती जिंकून, कौरवे धाडिले कानिनी. ते दुःख न साहे म्हणून, सांगे कानी धर्मांच्या. धर्म भीम अर्जुन नकुळ, सहदेव द्रौपदी मिळून. व्रत चालविले अचळ, जेणे तळमळ दूर होय. 12 वर्षे अरण्यवास, पुढे 1 वर्षे अज्ञातवास. तेथील हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे. हा हेतू धरोनी मनी, करती झाले व्रता लागुनी. श्रावण वद्य चतुर्थी दिनी, आरंभ करुनी चालविले. तया व्रते करुनी जाण, 13 अपशब्द पूर्ण नसोन. पूर्णरूपी अरण्य सेवन, गजानने जाण दूर केले. ऐसा व्रतांचा महिमा जाण, कृष्णे सांगितला कोठून. ते करावे निवेदन, करविने श्रवण आम्हा आधी. मग ऋषींचा प्रश्न ऐकून, स्कंद सांगती तया लागून. पार्वतीस हे रंबा आपण, काय कारण सांगतसे. कृतयुगी हिमनग बाळा, टाकोनी निघाला शिव भोळा. वियोगजन्य दुःख ज्वाला, जाळील कळीकाळा वाटतसे. पार्वती झाली उदास, सोडिला सर्व विलास. दृढ धरले वैराग्यास, लिहिले प्राक्तन काय हे. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मीचे पाप. उभे राहिले आपोआप, मज मायबाप कोण तारी. काय मी चुकले पतिव्रता धर्म, किंवा काय वाढिले वर्म. किंवा चुकले स्वधर्म, अवघा अधर्म चालविला. वचनाचा केला अनादर, ब्रह्मना छळले निर्धार. घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय भक्ता लागी छळिले, काय पूजिते विध्वंसले. काय गंगेत निंदिले, नंदीसी ताडिले दंडाने. मुखाने नये राम नाम, अंगी धडाडला काम. ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपिले. नाही केली देवपूजा, उच्छेदिले देवद्विजा. तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावले. काय विधूंची केली निंदा, पन्नागासी भोगविली आपदा. चिताभस्म लेपन अंगी सदा, हंसले कदा तयासी. स्मशानी असे सदा वास, गुंडाळिले व्याघ्रांभरास. जाळून टाकले मदनास, धरिले वैराग्यास म्हणून. श्वशूर गृहासी वास केला, तेव्हा माय बाप बोलिला. म्हणून चिंती क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी. ऐसे वदुनी वारंवार, नेत्री वाहे दुःख नीर. अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया. आता सेवावे अरण्य, किंवा करावे देहपतन. किंवा तपालागी जाऊन, घालून आसन बसावे. पवन आणि चंदन, झोंबे अंगी अग्निसमान. विधुताप विदेहा लागून, चंडकिरण मध्यानीचा.
वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत, कोकिळा स्वरकर्णी झोंबत, कर्कश काकवत दुःख येती. अग्नी माझी होमावा काय, कोठे पाहू पतिराय, काय घडला नकळे अन्याय, काय उपाय करावा. धरणीवर अंग टाकी कोण युक्ती सांगेल सखी, कैशी धोंडू चतुर्दोष लोकी, हंसती नकी मज लागी. ऐसी वियोग दुःखे करून, पोळली अंतकरणी जाण, वैराग्य संपन्न तया लागून, गेली कानन सेवावया. वल्कले करुणी धारण, माथा जटा गुंडाळून, कुंकुम मळवट भरून, घालून आसनी बैसले. काही दिवस वायू भक्षण, काही दिवस फळे सेवन, काही दिवस पर्णे जाण सेवन दुर्वांचे, काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण, काही दिवस निराहार राहून, काही सेवन करीना, काही काळ ऊर्ध्व बाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाल. ब्रह्मांडी प्राण देऊन, केले हठयोगाचे साधन, आकर्षण करून मन इंद्रिय दमन बहुकाळ. राजयोग साधनी निमग्न राहे निशिदिनी, राम नाम मंत्रे करुणी कालवणी काढिला. अष्टांग योगाच्या साधनी देह जिजविला तपे करुणी, परी प्राणेश्वरा लागुनी दयामणी नयेची. जो भक्तीचा भुकेला, भावे करुणी बांधला गेला, तोही मनग जे लागी दुरावला, म्हणून झाला खेद चित्ती. आता काय करावे उपाय, कैसा भेटेल पतिराय, चिंता करुणी झिजली काय, झाली तन्मय वृत्ती ती. तपे करुणी देह तापला, तिन्ही लोकी कंप सुटला, इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थे. ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठे आय केले, शंकरे दर्शन नाही दिले, तरी खचिले वाटे ब्रह्मांड. तो पाहिला नारद मुनी, पुस्ती झाली तया लागुनी, पूजन केले स्वस्थ मनी, लागली चरणी तयाच्या. इतकिया माझी देव ऋषी, पुस्ता झाला पार्वतीसी, तुझी दशा काग ऐसी, आलीस वनी काय काजे. शरीर झाले जर्जर, सेविले कानन का कठोर, पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाही. मग बोले शैलबाधा, मी काही अपराध न केला, परीपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगे आता. दरिद्रासी लाभता चिंतामणी, मग हर्षण माये गगनी, तैसे झाले माझे मनी, तुझ नयनी देखताची. बहुकाल सेविले कानन, तप केले अनुदिन, परी मजला स्वामी अजून, भेटूनी नयन निवविना. आता यत्न काय करू, मज सांगाजी निर्धारू, कोण्या कर्मे परात्परू, होईल साचारू प्राप्त मज. ऐसे बोलता जगत जननी, सुचविला विचार एक मनी, म्हणे गणपतीच्या व्रते करुणी, पावेल सदनी शंकर. म्हणे माते ऐसे बोलता देवर्षी, जन्म जगन्माता म्हणे सांग मजसी, तो बोले मुनी तियसी, गजाननासी पूजावे. मग करुणी गणपती स्तवन, आणिले मना माझे ध्यान, चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे. विशाल दोंदांची शोभा, स्मरता संकटा सरसा उभा, मांड्या कर्दळीचा गाभा, नयन शोभा पद्मावरी, माथा शेंदूर शोभत, रत्न जडित मुकुट झळकत, पायी घागरिया वाजत, येत नाचत झडकरी. मग देऊनी अलिंगन, संतोषिविले तयाचे मन, का माते सेविले कानन, संकट कवन पडी येले. काय काजा कवने गांजिला देह तुझा, का केलासी धावा माझा, सांगे हित गुजा मज पाशी. ऐसे एकोणी वचनाते, सांगे पार्वती तयाते, पतीने त्यागिले माते, सेविले विपिनाते तया लागी. बहुत केले तपाचरण, न सरे माझे पाप अजून, वियोग दुःखे सरून, सुख संपादन न होय, भेटी न होय माझी, म्हणून आस केली तुझी. आता प्राणपती होय राजी, ऐसे आजी व्रत सांगे, माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून. पूर्वी सांगितले तिथी प्रमाण, मास पक्ष जाण सत्य तेवची, काय दिनी तया दिनी व्रतारंभ, करिता भेटेल तुझ सांब, पूजा विधान हे रंभ, करी अंबे संतोषे. प्रातकाळी दंतवदन, मग करुणी माझे स्मरण, संकल्पे माते प्रार्थून, व्रतस्थ जाण असावे. आजी चंद्रोदयापर्यंत मी राहुनी उपोषित, पूजन करीन एक चित्त, भोजनी रती होईन पुढे. ऐसे प्रार्थना करून, अंगासी काळे तीळ लावून, स्नान नित्यनेमे सारून, उपोषित राहे जाण मग. मोदक करावे एक विशंती, 5 अर्पावे देवाप्रती, 5चे वायन ब्रह्मांना प्रती, सेवी निश्चिंती शेष आपण. धातू पाषाण मृत्तिका जाण, तयाची प्रतिमा करून, गणपती नामे तयाचे स्थापन, करील पावन सकळाते. मग करावे आवाहन, मनी आणूनी करावे ध्यान, षडोपचारे पूजन सांग संपादन करावे. अथर्व शीर्षाचे पाठ, एक विशंती करावे नीट, अक्षरवटिक म्हणून स्पष्ट, करावा संतुष्ट गजानन. वस्त्र उपवस्त्रादी सकळिक, चंदन सिंदूर परिमळ, रुई मांदार पुष्पे सकळ, दुर्वा कोमळ अर्पाव्या. मज दुर्वाची अतिप्रीती, सहस्त्र नामे अर्पावी एक चित्ती, जयाची असेल शुद्ध मती, तोची भक्ती करी अशी. धूप दीप नैवेद्य जाण, मोदकादी करुनी पक्वान, समर्पुनी उत्तरा पोषण, करुणी अर्पावा तांबूल.
मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ, चरणी ठेवी शिरकमळ, भावे केवळ प्रार्थावे. चंद्रोदय झाली यावरी मग विधूची पूजा करी, अर्घ्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची. मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून, दक्षिणा तांबूल समर्पून करावे वंदन द्विजाते. करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण, ऐसे सांगूनी विधान गेला गजानन स्वस्थान. विनायके सांगितले मातेसी, कृष्णे विदित केले पांडवासी. स्कंदे सांगितले ऋषीश्वराशी, पावती कल्याणासी सकळीक. पार्वतींनी केले व्रतासी, मनी धरोनी निश्चयासी. करिता पावली पतीसी, स्कंद ऋषीसी सांगतसे. पाहता नयनी पंचवदन चरणा लागली जाऊन, शिवे गिरजा उचलून वामांकी बैसवून तोषविली. ऐसे व्रतांचे महिमान जाणती पंडुनंदन, स्वये हिमनगाजा आपण पावली समाधान पती संगे. हे व्रते जे कोणी करती, दरिद्र शोक तयाचे जाती. केले कष्ट फळ देती, वैरी सोडून वैरभाव. विद्या प्राप्त होईल जाना, पूर्ण होईल मनोकामना. आणि पुत्रिक पावेल संताना, पीडित जना सुख होय. धनधान्या वृद्धी अमुप, हरपोनी जाईल पाप तप. करिता नाम मंत्रांचा जप, आपोआप मोक्ष लादेल. जयाचा शास्त्रावरी विश्वास, तोची होईल निर्दोष. शांती दयेने भरेल मानस, क्षमा हृदयास उपजेल. असो आता